पुण्यामध्ये ज्या प्रकारे वाहतूक कोंडी होते आणि गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की या वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहर आणि वाहतूक कोंडीचं नातं हे अगदी जवळचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पुणे शहरामध्ये सातत्याने ही वाहतूक कोंडी आणि या रस्त्यांवरचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये वाहतुकीचे नियम हे अनेकदा धाब्यावर बसवले जातात. याकरता मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पोलीस खात्याने इथे वेगवेगळ्या सिग्नल्सवर AI कॅमेरे बसवले होते आणि याद्वारे देखील इथे नजर ठेवली जात होती. त्यामुळे काही प्रमाणात हे जे ट्रॅफिक व्हायोलेशन आहे ते कमी होताना दिसत होतं. याचा पुढचा भाग म्हणजे आता तंत्रज्ञान हे कसं विकसित होतं आहे याचा एक महत्त्वाचा जो काही पायंडा आहे तो आपल्याला इथे पुणे पोलिसांनी घातलेला दिसून येतो आहे. कारण या व्हॅनमध्ये म्हणजे जी स्कॉर्पिओ मोबाईल व्हॅन तयार केलेली आहे याच्यामध्ये हे जे AI कॅमेरे आहेत हे जवळजवळ 8 AI कॅमेरे आहेत आणि याद्वारे इथे आता ज्यावेळेस ही व्हॅन रस्त्यावरून जाईल त्यावेळेस कुठे ट्रॅफिक व्हायोलेशन असेल किंवा वाहतुकीचं जे उल्लंघन आहे त्याच्यावर नजर ठेवली जाणार आहे आणि आपल्याला याद्वारे आता चलन हे येऊ शकणार आहे. त्याच्यामुळे आपण या रस्त्यांवरून प्रवास करताना निश्चितच आता याची काळजी घ्यायला हवी. कशा पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने ट्रॅफिकवर नजर ठेवली जाणार आहे हे आपण पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने आता आपण हे सगळं तंत्रज्ञान वापरतो आणि त्याद्वारे आपण ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवणार आहे. निश्चित आपण पुणे शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आणि माननीय अप्पर पोलीस आयुक्त वेस्ट रिजन श्री मनोज पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून चालान करण्याकरता पोलीस अंमलदारांची संख्या मर्यादित आहे, तर त्याच्यावर काय आपल्याला प्रयत्न करता येतील आणि त्यात काही जे दुर्व्यवहार होतात, दुर्वर्तन होतं ते कशा प्रकारे टाळता यावं आणि ॲटोमॅटिकली आपल्याला याच्यामध्ये कसं मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा या उद्देशातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस असणारे 8 कॅमेरे, सर्व्हिलन्स व्हॅन म्हणजे जी पेट्रोलिंग करेल त्याचबरोबर त्याच व्हॅनच्याद्वारे आपण चलान करू शकू अशा प्रकारची एक फिरती मोबाईल आपण तयार केलेली आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही व्हायोलेशन्स आहेत ते आपण याच्यातून चलान करू शकणार आहोत. म्हणजे स्पेशली जे व्हायोलेशन्स कॅमेरानं पाहिले किंवा कुणी तो फोटो पाहिला तर कुणीही सांगू शकेल की हे व्हायोलेशन आहे, हे ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन आहे. तर अशा प्रकारचं रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, पार्किंग नसणाऱ्या ठिकाणी पार्किंग केलेलं असेल, फुटपाथ ड्रायव्हिंग असेल, डबल पार्किंग असेल, कॉर्नर पार्किंग असेल, विदाऊट नंबर प्लेट असतील अशी जी वाहनं आहेत किंवा विदाऊट नंबर प्लेट म्हणण्यापेक्षा फॅन्सी नंबर प्लेट असेल कदाचित, तर अशा प्रकारचे जे व्हायोलेशन्स आहेत ते या AI कॅमेरेमार्फत पिक केले जातील. त्यांचं जिओ लोकेशन पिक केलं जाईल आणि ते चालान सर्व्हरला कनेक्ट असल्याकारणानं डायरेक्ट जो कोणी उल्लंघन केलेलं आहे त्याच्या मोबाईलवर त्याला मेसेज आणि चालान जाईल. हे केव्हापासून कार्यरत झाले आणि आता साधारणतः पुण्यामध्ये कशा पद्धतीने याच्या दंडांच्या पावत्या गेल्या त्याचं प्रमाण किती आहे? माननीय आयुक्त सर आणि अप्पर पोलीस आयुक्त सर यांच्या प्रयत्नातून गेल्या महिनाभरापासून आपण याच्यावर काम करत आहोत. अद्यापपर्यंत आपण त्याच्यामध्ये चालान इश्यू करणं सुरू नाही केलेलं, परंतु याचे जे प्रात्यक्षिक आहेत ते आपण बरेच घेतलेले आहेत आणि आपण जेव्हा ते फुल प्रूफ आहे याची खात्री झाल्यानंतर आपण चालान डायरेक्ट, परंतु त्याच्यापूर्वी नागरिकांच्यामध्ये ही थोडीशी जागरूकता यावी म्हणून आपण ते आता रस्त्यावर आणलेलं आहे. जेणेकरून आधीच जर माहीत असेल की बाबा जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर अशा प्रकारची एक मोबाईल व्हॅन फिरत आहे की जे कधीही आपल्यावर चालान व्हायोलेशन करणाऱ्यांवर याचा फायदा नक्की 90-95% 98% जे नागरिक कधीही नियमांचं उल्लंघन करत नाहीत अशा नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे आणि 2-4% जी लोकं असतात की वारंवार ते व्हायोलेशन करतात, दररोज त्याच ठिकाणी आणणं, फुटपाथवर गाडी लावणं, तर अशांवर त्याचा चांगला आपल्याला नियंत्रण ठेवण्याकरता मदत होईल. या 2 रस्त्यांचा तुम्ही उल्लेख केला, मात्र संपूर्ण पुणे शहरामध्ये असा प्रयोग होणार आहे? आपण इथला प्रतिसाद पाहणार आणि त्याच्यानंतर आपण आणखीन कोणते कोणते रस्ते आपल्याला मॅप करता येतील आणि कोणत्या रस्त्यांवर आपल्याला ट्रॅफिक कंजेशन कमी करण्याकरता याचा उपयोग होईल ते पाहून आपण करणार. आपला मूळ उद्देश कुणाला चालान करणं किंवा महसूल गोळा करणं हा पुणे शहर वाहतूक शाखेचा उद्देश नाही आहे. आमचा उद्देश आहे रहदारी नियमनात ठेवणं, रहदारीचा वेग चांगला ठेवणं आणि लोकांचा, नागरिकांचा प्रवास आहे तो सुरक्षित करणं हा आमचा मूळ उद्देश आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की पुण्यामध्ये प्रवास करताना जर समजा आपण वाहतूक ज्या पद्धतीने पाहतो त्याच्यामध्ये अनेकदा आपल्याला असं दिसतं की ट्रॅफिक सिग्नलवर जर पोलीस नसेल तर आपण व्हायोलेशन करतो. त्यामुळे अशा पद्धतीने AI कॅमेरे हे वाहतूक सिग्नलवर बसवले गेले. मात्र आता अशा पद्धतीने AI एक मोबाईल व्हॅन तयार केल्यानंतर याचा फरक हा कितपत वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी होतोय हे त्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे.
कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.